Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर आपल्यासोबत आहे. सर, लोकसभा निवडणुकीचा निकाल काही दिवसांवर आलेला आहे. तुम्ही कसं बघता या निकालाकडे? नाही, हा बघा की आम्ही सुरुवातीपासनं एक गोष्ट वारंवार आपल्या माध्यमातून जाहीर केली होती की जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा. आणि म्हणून या संपूर्ण निवडणुकीमध्ये आमच्या ओबीसीच्या आंदोलनामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या ज्या ज्या लोकप्रतिनिधींनी आम्हाला सहयोग केला, आमच्यासोबत राहिले, त्या त्या लोकप्रतिनिधींना त्या त्या परिसरातील लोकांनी मतदान केलेलं असावं याच्यावरती माझा 100% विश्वास आहे. आणि त्यामुळे जेव्हा निकाल येईल तेव्हा या ओबीसीचं महत्त्व सर्वच राजकीय पक्षांना आणखी मोठ्या प्रमाणामध्ये कळेल. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार. आजपर्यंत एवढ्या दिवसामध्ये दुर्लक्षित राहिलेला हा आमचा ओबीसी समाज आता कुठं राजकीय पक्ष त्याची दखल घ्यायला लागलेले आहेत. काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी वारंवार सर्व सभांमध्ये म्हणत होते की ओबीसींची जातनीय जनगणना झाली पाहिजे, 50% मर्यादा रद्द झाली पाहिजे. अशा प्रकारची इश्यू घेऊन त्यांनी ओबीसी समाजाला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस भाजपच्या लोकांनी आम्ही आरक्षणाला धक्का लावणार नाही, आम्ही SC ST ओबीसीच्या बाजूने नेहमी उभे राहू अशा प्रकारची भाषा यावेळेस पहिल्यांदा या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांनीसुद्धा वापरलेली आहे. आणि याचा परिणाम किती होतो, हा जो ओबीसी शब्द सर्व राजकीय पक्षांनी आता मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या प्रचारामध्ये वापरलेला आहे आणि ओबीसीकडे आम्ही लक्ष देऊ अशा प्रकारचे जे प्रचार केला त्याचा परिणाम यामध्ये ओबीसी कॅन्डिडेट जे होते त्या सर्वच ओबीसी उमेदवारांना या ओबीसी समाजाने अंगावर घेतलं आणि चांगल्या प्रकारे मतदान केलं. ज्या ठिकाणी 2 ओबीसी लोक होते त्या ठिकाणी आपल्यासोबत कोण आहे आणि भविष्यात कोण राहू शकतो याचासुद्धा विचार या ओबीसी समाजानं केलेला असावा आणि त्याचे परिणाम आपल्याला 4 तारखेला पाहायला मिळेल. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. एक तुम्हाला बीडला घेऊन जातोय मी. बीडला जरांगे पाटील आणि ते जे आंदोलन होतं तीव्र होतं, इकडंच मराठा आंदोलन, ओबीसी आंदोलन तुम्ही इकडे या ठिकाणी तीव्र केलं होतं. बीडमध्ये किंवा त्या मराठवाड्याच्या पट्ट्यात मराठा वर्सेस ओबीसी अशी निवडणुकीचं चित्र पाहायला मिळालं. कसं बघतं याच्याकडे? नाही, नक्कीच तिथल्या लोकांनी ओबीसी लोकांनी खुलेआम बाहेर येऊन जे जे ओबीसी उमेदवार त्यांना आपल्या फायद्याचे वाटत होते, ओबीसी समाजाच्या फायद्याचे वाटत होते, त्यांच्या पाठीमागे एकजुटीने उभं राहिलं हे चित्र आपल्याला मराठवाड्यामध्ये पाहायला मिळालं. म्हणजे दोन्ही समाज हे असताना जो कोणी ओबीसी उमेदवार असेल आणि ज्याचा आपल्याला फायदा मिळेल असं वाटत होतं त्या उमेदवाराच्या मागे ओबीसी समाज हा एकजुटीने उभा राहिला. जे जे आंदोलन आम्ही 2 महिने 4 महिने चालवलं होतं त्या 4 महिन्याच्या कालावधीत जे जे ओबीसी उमेदवार आमच्या प्लॅटफॉर्मवर आले होते, आम्हाला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या समर्थन दिलं होतं, आमचा आवाज सभागृहामध्ये बुलंद केला होता, अशा सर्व उमेदवारांना ओबीसी समाजाने डोक्यावर घेतलं आणि ते त्यांच्या पाठीशी उभे राहिले. एक पंकजा मुंडे यांच्याकडे घेऊन जातो. पंकजा मुंडे लोणावळ्याच्या तुमच्या शिबिरात त्या ठिकाणी आल्या होत्या. वेगवेगळ्या पक्षाचे काँग्रेसचे नेते आले होते. बीडची लढाई ही जी आहे ती महत्त्वाची मानली जाते. नाही, काय झालं की पंकजाताई लोणावळ्याला आल्या होत्या, पण त्यानंतर मराठवाड्यामध्ये ज्या 2 आमच्या सभा झालेल्या होत्या मोठ्या, त्या दोन्ही सभेला त्या आल्या नव्हत्या.
आणि म्हणून ओबीसी समाज एक त्यांच्याकडे बा आपल्या यांना हे येत नाही, आम्हाला समर्थन देत नाही ही भावना तिथल्या स्थानिक लोकांमध्ये ती निर्माण झालेली होती. कारण त्यांच्याच मतदारसंघामध्ये ती सभा होती, पहिली सभा. तेव्हा त्यांचे खूप मोठे मोठे पोस्टर त्या परिसरामध्ये लागले होते, परंतु त्या काही कारणामुळे आल्या नाही. जेव्हा एखाद्या नेत्याची एवढी मोठी पब्लिसिटी होते आणि तो सभेला येत नाही, तेव्हा लोक त्याचा वेगळ्या पद्धतीने विचार करत असतात. बा आम्ही जेव्हा अडचणीमध्ये आहोत, आम्ही जे आमच्यावरती एवढं मोठं संकट कोसळलेलं असताना हे जर आमच्या पाठीमागे उभे राहील तर आपण यांच्या पाठीमागे का उभं राहायचं, हा विचार तिथल्या लोकांच्या मनामध्ये आला आणि म्हणून कदाचित ते दुसऱ्या उमेदवाराच्या पाठीमागे गेलेले असावे. आंदोलन, मराठा आंदोलन महाराष्ट्रातलं खूप मोठं आंदोलन महाराष्ट्रातलं झालं या निवडणुकीच्या पूर्वी, आणि ओबीसी आंदोलनही खूप मोठं झालं. त्या आंदोलनानंतरची ही पहिली निवडणूक आहे. त्याचं चित्र परिणाम पाहायला मिळतील या दोन्ही आंदोलनाच्या निवडणुकीच्या निकालात? नक्कीच पाहायला मिळतील. म्हणजे ज्याप्रमाणे मराठा समाज हा एक संघ झाला असं समाजामध्ये चित्र निर्माण करण्यात आलं होतं, त्याच्यापेक्षा जास्त ओबीसी समाज हा एकजूट झालेला आहे. म्हणजे या 400 जातीमध्ये विभागलेला ओबीसी समाज काल परवापर्यंत जे म्हणत होते की हे विभागलेले आहे, जातीमध्ये विभागलेले आहे, तो यावेळी ओबीसी समाजाने दाखवून दिलं की आम्ही जातीमध्ये विभागलेलो नाही आहे, तर ओबीसी या नावाखाली एक संघ आहोत आणि जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा, याप्रमाणे जो आमच्या पाठीमागे राहील त्याच्या पाठीमागे आम्ही राहू, हे यावेळी दाखवून दिलेलं आहे. निकालामधून ते सर्व क्लिअर होणार. शेवटचा प्रश्न माझा, या निवडणुकीच्या निकालावर जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा सर्वाधिक परिणाम की ओबीसी, तुमच्या नेतृत्वात ओबीसींचं महाराष्ट्रभर आंदोलन झालं त्यांचा जास्त परिणाम? ओबीसीचा, नक्कीच ओबीसीचा परिणाम होणार. कारण ओबीसी हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 60% वर आहे आणि आंदोलनामध्ये नागपूरपासून, गोंदियापासून तर ठाणे, पालघर आणि रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत आमचे आंदोलनं झालेले होते. त्या ओबीसीच्या झेंड्याखाली सर्व लोक एकत्र आले होते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं आंदोलन आपण जर बघाल तर फक्त मराठवाड्यापुरतं मर्यादित होतं, त्याच्या बाहेर फार कमी होतं. पण ओबीसीचं आंदोलन हे गोंदियापासून तर रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत प्रत्येक जिल्ह्यामध्ये ओबीसी रस्त्यावरती आला होता आणि निवडणुकीमध्ये सुद्धा तो तेवढ्याच एकजुटीने जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा या युक्तीप्रमाणे ओबीसी उमेदवाराच्या पाठीमागे उभा होता. तुम्ही थेट म्हणताय की जरांगे पाटील यांच्या आंदोलनापेक्षा ओबीसी आंदोलनाचा निवडणुकीवर जास्त परिणाम, असं म्हणताय तुम्ही? नक्कीच, कारण आमची लोकसंख्या जास्त आहे, लोक एकजूट झालेले आहे. या एकजुटीचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीच्या निकालावरती आपल्याला दिसून येईल आणि त्याच्यामुळे या भविष्यामध्ये या ओबीसी समाजाच्या ज्या काही खूप प्रलंबित मागण्या आहे, संवैधानिक मागण्या आहे, त्याच्यावरती सर्वच राजकीय पक्षांना आपलं लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. मराठा समाज एकजूट झाला, लाखोंचे मोर्चे, लाखोंचं सभा झाल्या जरांगे पाटील यांच्या. नाही बा, सभा होणं, पण त्यातनं आउटपुट काय? आज लोक ही चर्चा करता येत आहे की आमचे जे प्रलंबित मागण्या होत्या त्या आम्ही सरकारकडनं पूर्ण करून घेतल्या, सरकारने आमच्या पूर्ण केल्या का? जे काही आश्वासन 29 सप्टेंबरला आम्हाला दिले होते, आमच्या संघटनेला दिले होते, ते पूर्ण केले सरकारने. फक्त एक जनगणनेची मागणी प्रलंबित राहिलेली आहे. या निकालानंतर त्या मागणीचा सुद्धा आम्ही सरकारकडे आग्रह करणार आहोत की ज्याप्रमाणे बिहार राज्याने ओबीसीची जातनीय जनगणना केली, त्याच धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये सुद्धा ओबीसीची जातनीय जनगणना करा. देशात करा ही तर मागणी आहेच, पण जोपर्यंत देशाची जनगणना होत नाही त्याच्या आधी महाराष्ट्राची जनगणना महाराष्ट्र सरकारने करावं ही आग्रहाची मागणी याच्यापुढे आमची राहणार आहे. त्यांची मागणी मान्य झाली, आरक्षण दिलं ना या सरकारने त्यांना. त्यांना स्वतंत्र आरक्षण दिलं ते त्यांना मान्य नाही आहे. अडचण इथेच होत आहे की त्यांना स्वतंत्र आरक्षण दिलं ज्याला आमचा विरोध नव्हता. आम्ही सुरुवातीपासून म्हणत होतो की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, दिल्याच गेलं पाहिजे, परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता आमच्या आरक्षणाला कुठे धक्का लागलेला नाही. त्यांना आरक्षण दिलं त्याचं आम्ही स्वागत केलं, पण आंदोलनकर्ते मात्र त्या आरक्षणाचं स्वागत करायला तयार नाही. धन्यवाद. डॉक्टर बबनराव तायवाडे सर म्हणतात की या 4 तारखेला जो निकाल लागणार आहे त्यावर मराठा आंदोलनापेक्षा ओबीसी आंदोलनाचा जास्त परिणाम या निकालावर दिसून येईल. कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.